चलो ओके. सो आजचा जो थेरम आपण पाहणार आहोत तो आहे इन्स्क्राईब अँगल थेरम. या अगोदर तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे थेरम त्या ठिकाणी पाहिले असतील. ओके. त्या सर्वांपेक्षा हा एक वेगळ्या प्रकारचा थेरम आहे इन्स्क्राईब अँगल थेरम. यासाठी तुम्हाला इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राईब अँगल या दोघं कन्सेप्ट क्लिअर असण्या महत्त्वाच्या आहेत, तरच तुम्हाला तो सॉल्व करता येणार किंवा समजेल. ओके. आणि याच्यामध्ये 3 केसेस आहे. देअर अरायझेस 3 केसेस. पण त्या कशाशी रिलेटेड असतील तर ते रिगार्डिंग द पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल अँड इन्स्क्राईब अँगल. काय? इन्स्क्राईब अँगल आणि द पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल याच्याशी रिलेटेड 3 केसेस आहेत. म्हणजे मग पहिली काय असू शकते? द सेंटर लाईज ऑन वन साइड ऑफ द अँगल. दुसरी असू शकते द सेंटर लाईज इन द इंटेरियर ऑफ द अँगल. तिसरी असू शकते द सेंटर लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल. आणि या तिघ पद्धतीने आपल्याला याला काय करायचं आहे? टू प्रूव्ह करायचं आहे. पहा ना, मग पहिल्यांदा आपण एक बेसिक डायग्राम घेऊ. बेसिक म्हणजे जे पहिल्या टू प्रूव्हसाठी आपल्याला उपयोगात पडणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. हे काय असणार आहे? स्टेटमेंट. कोणाचं स्टेटमेंट? इन्स्क्राईब अँगल थेरम स्टेटमेंट. मग स्टेटमेंट काय रे? द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. इंटरसेप्टेड बाय इट म्हणजे इन्स्क्राईब अँगल. काय? द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे जो इन्स्क्राईब अँगल असेल त्याचं जे मेजर असणार आहे ते त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या 1/2 असेल. इज दॅट क्लिअर? समजलं का? नसेल समजलं तर लक्ष द्या परत इकडे. आपण एक काम करूया ना, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्कल घेऊन टाकूया. मग पहिला सर्कल या पद्धतीने घेतो आहे मी. काय म्हटलंय त्याने? द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब अँगल. आहे का आपल्याकडे कृष्णा? कृष्णा आहे? इन्स्क्राईब अँगल नाहीये. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय दाखवून देऊ? आता इन्स्क्राईब अँगल दाखवून देऊया. ओके. मग मी आता समजा या पद्धतीने असा अँगल काढतो आहे. आता इथं लक्षात घ्या जरा. पहिल्यांदा तर आपण एक काम करू. या सर्कलचा जो सेंटर असणार आहे तो समजा आपण या साईडवरती दाखवून देऊ. म्हणजे अँगलच्या साईडवरती असा. ठीक आहे. पहा, मग त्याच्यानंतर मी इकडे एक साईड घेऊन टाकतो समजा अँगलची. आता त्याने काय म्हटलेलं आहे पहा. काय? अँगल इन्स्क्राईब किंवा द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब अँगल. काय? द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब अँगल इज हाफ. कुणाच्या? ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. याला नाव दिलं बी, याला नाव देतो ए, याला नाव देतो सी. याचा जो सेंटर असेल तो असेल ओ. समजलं? काय? की द सेंटर ऑफ द सर्कल लाईज ऑन वन आर्म और वन साइड ऑफ द अँगल. कळलं? काय म्हटलंय मग त्याने? द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब अँगल. सांगा बरं याच्यामध्ये इन्स्क्राईब अँगल कोणता आहे? मग कोणता अँगल असेल? BAC. का? तर त्याचा व्हर्टेक्स लाईन ऑन द सर्कल अँड इट्स साइड इंटरसेक्ट द सर्कल. ओके. यस. मग अँगल जो BAC आहे तो झाला आता इन्स्क्राईब अँगल. इन अ सर्कल विथ सेंटर O, अँगल BAC इज इन्स्क्राईब इन आर्क BAC अँड द सर्कल. पहिला आपण जो अँगल इन्स्क्राईब असेल तो त्या सर्कलमध्ये आणि त्या आर्कमध्ये इन्स्क्राईब असतो.
म्हणजे अँगल BAC कोणामध्ये इन्स्क्राईब आहे? सर्कलमध्ये पण आणि त्याच आर्कमध्ये. सो अँगल BAC इज इन्स्क्राईब इन आर्क BAC. इंटरसेप्टेड आर्क दिसतोय का रे? नाही. मग मी काय करतो, इथे एक पॉइंट घेऊन टाकतो, आता त्याला नाव देऊन टाकतो x. सो अँगल BAC intercept arc BXC. Why? Because arc BXC lies कुठं? in the interior of the angle BAC. कारण आपण पाहिलं, जो इंटरसेप्टेड आर्क असतो त्या अँगलच्या इंटेरियर असतो. कुठं असतो? इंटेरियर. आणि त्यांचे जे पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन असतील अँगलचे आणि त्या सर्कलचे, ते त्या इंटरसेप्टेड आर्कचे एंड पॉइंट्स पाहिजे आहे. मग इथे तसं ओके. मग त्याने काय म्हटलंय? द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब अँगल इज म्हणजे काय? इक्वल हाफ. हाफ म्हणजे काय? 1/2. कुणाच्या? द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. मग इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे? BXC. आणि हेच आपलं काय असेल? टू प्रूव्ह. समजलं काय? हे प्रकरणाचा चांगला अभ्यास करायचा आहे. तुमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहे, त्यामुळे रेग्युलरला आल्यानंतर असं कोणी म्हणायलाच नको की इंटरसेप्टेड आर्क येत नाही की इन्स्क्राईब अँगल येत नाही. लक्षामध्ये मी सगळं डिटेलमध्ये टीच केलेलं आहे. लक्षामध्ये यस, पाहूनच घ्यायचं. अँगल BAC हा काय आहे? इन्स्क्राईब अँगल. काय आहे? इन्स्क्राईब अँगल. तो कोणाला इंटरसेप्ट करतोय? आर्क BXC ला. का करतो? कशामुळे करतो? ते सर्व मी बोललो आहे की तो आर्क BXC हा अँगल BAC च्या कुठं आहे? इंटेरियर आहे. लक्षामध्ये गिवन काय असेल रे? मग जे डायग्राम मध्ये असेल ते असेल गिवन. मग गिवन मध्ये काय सांगणार तुम्ही? काय काय दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये? पहा बरं. मी पहिल्यांदा म्हणणार गिवन अ सर्कल विथ सेंटर O. हे आपल्याला पहिल्यांदा दिसून गेलं की या सर्कलचा जो सेंटर आहे तो काय आहे? O आहे. बरोबर का? दुसरं मी काय म्हणणार आहे? अँगल BAC. अँगल BAC इज इन्स्क्राईब. काय असेल? अँगल BAC इज इन्स्क्राईब इन आर्क. कोणता? BAC. तो अँगल त्याच आर्कमध्ये आणि त्या सर्कलमध्ये काय असतो? इन्स्क्राईब. सर्कल घेण्याची गरज नाही, फक्त काय दाखवायचा? आर्क. आता तोच अँगल जो इन्स्क्राईब अँगल असेल तो एक आर्क इंटरसेप्ट करणार. कोणता? त्याच्या इंटेरियर मधला. सो अँगल BAC इंटरसेप्ट. काय म्हणणार? इंटरसेप्ट आर्क. कोणता रे? यस, कोणता आर्क येतो मग? BXC. या आर्क BXC ला तो त्या ठिकाणी काय करतो आहे? इंटरसेप्ट करतो आहे. हे झालं तुमचं गिवन. काय झालं? यस. आता टू प्रूव्ह काय घेणार आहात तुम्ही? टू प्रूव्ह काय घेणार तुम्ही? तर टू प्रूव्ह असेल द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब अँगल. मग इन्स्क्राईब अँगल कोणता आहे आपल्याकडे? BAC. त्याचं मेजर ऑफ अँगल BAC इज म्हणजे इक्वल काय असेल? 1/2 कुणाच्या? मेजर ऑफ आर्क BXC म्हणजे जो इंटरसेप्टेड आर्क असेल त्याच्या. समजलं? मग आता पुढं काय? काय होते इथं? देर अराइज 3 केसेस. काय? देर अराइज 3 केसेस रिगार्डिंग द position of the center of the circle and inscribe angle. कारण एक काय असेल? इन्स्क्राईब अँगल
आणि एक काय घेणार आहे आपण, पोझिशन ऑफ द सेंटर. याच्यावरनं किती केसेस अराईज होणार, यस. मग आपण काय म्हणणार, प्रूफ म्हणणार डायरेक्ट आता, प्रूफ. आणि प्रूफ मध्ये काय म्हणायचं, देअर अराईज, काय, यस, देअर अराईज, अराईज 3 केसेस. किती, 3 केसेस. कशा, मग रिगार्डिंग म्हणजे याचा अर्थ त्याशी संबंधित, रिगार्डिंग कोणाशी, द पोझिशन, काय, द पोझिशन ऑफ द, यस, ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल अँड द इन्स्क्राईब अँगल. मग कोणत्या असतील बरं त्या 3 केसेस, इन्स्क्राईब अँगल. कोणत्या 3 केसेस असतील, मी बोललो होतो. पहिली केस काय असेल, द सेंटर लाईज, काय, द सेंटर लाईज ऑन द वन साइड ऑफ द, साइड म्हटलं पूर्वी मी ना, अँगल है ना, हां. द सेंटर पुस्तकात असेल ते, आहे ना. आर्म म्हटलं तरी चालेल आणि साईड म्हटलं तरी चालेल, वेदिका पाटील, है ना. काय, द सेंटर लाईज ऑन द वन साइड ऑफ द अँगल. आता दुसरं काय म्हणणार मग, द सेंटर, पहा लक्ष द्या, द सेंटर लाईज, द सेंटर लाईज इन द इंटेरियल, काय म्हणणार, इंटेरियल ऑफ द, इंटेरियल ऑफ द अँगल. दुसरं काय असणार आहे की तो सेंटर ऑफ द सर्कल हा त्या अँगलच्या इंटेरियल असेल. तिसरं काय असेल, द सेंटर, द सेंटर लाईज इन द एक्सटेरियल ऑफ द, यस, एक्सटेरियल ऑफ द अँगल. मग आपल्याला पहिल्यांदा याच्याप्रमाणे काढाव्या लागतील, काय काढावे लागतील, डायग्राम. ही झाली समजा आपली पहिली डायग्राम. आता दुसऱ्या डायग्राम मध्ये मी काय म्हणणार, द सेंटर लाईज इन द इंटेरियल ऑफ द अँगल. कुठं असणार आहे, इंटेरियल ऑफ द अँगल. घेऊ मग, पहा, ते लहान मोठं असलं पाहिजे असं काही विषय नाही, फक्त काय पाहिजे, सर्कल आणि व्यवस्थित ती डायग्राम पाहिजे. मग आता सेंटर कुठं असणार आहे रे, इंटेरियर ऑफ द अँगल. लक्ष द्या बारी सर. मग आपण एक काम करूया ना, हा असा घेऊ आणि हा असा घेऊ, ओके. येते लक्षामध्ये, सेंटर कुठं असणार आहे आता, इंटेरियर ऑफ द अँगल. एक मिनिट, हा काय असेल तुमचा, इथं सेंटर असेल समजा, बरोबर. हा काय झाला, सेंटर. आणि आपण त्याला काय दाखवायचं आहे, इंटेरियर. ठीक आहे, घेतला मी समजा, नाव देणार आपण. आता काय नाव देणार, याला नाव द्यायचं इथं बी, याला ए आणि याला सी, आणि हा झाला सेंटर ओ. काय म्हटलं त्याने, द सेंटर लाईज इन द इंटेरियर ऑफ द अँगल बी ए सी. म्हणजे बी ए सीच्या तो कुठं असेल आता, इंटेरियर. लक्ष द्या. मग आता तिसरी एक डायग्राम असेल की जो काय असणार आहे, सर्कल असेल. म्हणजे त्या सर्कलमध्ये जो काय असेल, सेंटर असेल कोणाचा, अँगलचा. तो आता त्या अँगलच्या
एक्सटेरियर असला पाहिजे. मग आता इथं काय घेणार तुम्ही या सर्कलचा सेंटर. ओके, आणि मग आपण दाखवू अँगल. मग या पद्धतीने काय घेऊन टाकतो, अँगल घेऊन टाकतो. ठीक आहे, बघा आता असा घेतला मी आता अँगल. ठीक आहे, ओके. यांना काय देऊन टाका, नाव. आता काय असेल, इथं असेल ए, इथं असेल काय, हा असेल तुमचा ए, हा इथं, हा काय असेल बी, हा कोण असेल सी, आणि या सर्कलचा सेंटर ओ. समजलं? मग आता आपल्याला काय करावं लागेल, एक एक डायग्राम घ्यायची आणि त्याला टू प्रूव्ह करायचं. मग पहिली कोणती डायग्राम घेणार, पहिली, आणि मग तिथे तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन करावे लागेल. कारण मला काही दिसते का त्या डायग्राम मध्ये, नाही ना. मग आपण कन्स्ट्रक्शन काय करणार, की आता हा जो ओ आणि सी आहे, ए पुरा ओ आणि जो सी आहे यांना तुम्ही काय करणार, जोडून टाकायचा. याला जोडल्यानंतर काय झालं रे, सेक ओ आणि सेक ओ सी रेडाय ऑफ द काय झाल्या, सेम सर्कल. मग झाला आयसोस्केलस ट्रायंगल. आणि अँगल ओ ए सी इज कॉन्ग्रुएंट टू काय झाला, अँगल ओ सी. येते लक्षामध्ये, आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. त्यांचे मेजर माहिती का, नाही. मेजर मानून घ्यायचं, समजा एक्स जो मानायचा असेल तो. हो, पुढे वाटल्यास आपण, चला लक्ष द्या आता. मग मी तर म्हणणार काय, ॲज अ शो इन द फिगर 1. काय म्हणायचं, ॲज शो इन द कुठं रे, इन द फिगर 1. आता फिगर 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे लक्ष द्या, द सेंटर काय म्हणणार, द सेंटर लाईज ऑन द 1, किंवा डायरेक्ट काय म्हटलं तरी चालेल, ऑन द साइड, ऑन द साइड ऑफ द, यस, ऑफ द अँगल. आपल्याकडे डायग्राम कशी होती पाहिली का तुम्ही, कशी होती डायग्राम, हा असा सर्कल होता बरोबर. त्याच्यानंतर असा आपण एक साईड काढली, दुसरी एक साईड काढली, इथं नाव बी, इथं ए, इथं सी, हा सर्कलचा सेंटर ओ, आणि इथं आपल्याला घ्यावा लागेल एक पॉइंट, म्हणजेच काय घेणार, एक्स. इथे बी तुम्ही काय घेऊ शकता, समजा एक्स, आणि इथे बी तुम्ही काय घेऊ शकतात, एक्स. चलो ओके. मग आता काय, आता पहा, पहिल्यांदा मी काय म्हटलं, आता ड्रॉ सेग ओसी. ओसीला मी काय केला, ड्रॉ केला. मग काय झालं इथं पहा, ओसीला ड्रॉ केल्यानंतर हा जर मी याला जॉईन केला तर सेग काय म्हणणार, सेग ओ ए इज कॉन्ग्रुएंट टू सेग ओ सी. रिझन काय देणार मी, रेडाय ऑफ द सेम सर्कल. ओके, दॅट इज. तुम्हाला म्हणायचं असेल ते दोघं काय झाले, आता इक्वल झाले, ओ ए इज इक्वल टू ओ सी. हे जर इक्वल झाले तर ट्रायंगल कोणता झाला, आता ट्रायंगल कोणता, ओ ए सी. ट्रायंगल ओ ए सी इज एन आयसोस्केलस ट्रायंगल. याला म्हणायचा काय, आयसोस्केलस ट्रायंगल. काही अडचण, हा जर काय झाला आता आयसोस्केलस ट्रायंगल झाला तर तुम्ही काय म्हणणार, त्याचे जे बेस अँगल्स असतील, बाय द आयसोस्केलस ट्रायंगल थेरम द अँगल्स ऑपोजिट टू द कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच आपण काय म्हणूया, सो अँगल कोणता, मग हा ओ ए सी आणि अँगल ओ सी ए हे पण कॉन्ग्रुएंट असतील. ओके, सो अँगल ओ ए सी
इज कॉन्ग्रुएंट टू अँगल OCA बाय, काय म्हणणार मग, बाय आयसोस्केलस, यस, बाय आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. आता एक कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे काय झाले रे, इक्वल. म्हणजेच आपण काय म्हणूया, दॅट इज अँगल OAC इज इक्वल टू अँगल OCA. आणि आता मला यांचं मेजर दिलंय का बरं, दिलंय नाही. मग आपण काय करणार, यांचं मेजर घेऊन टाकू. ओके, काय घेता मग बोला. काही घेतलं तरी चालतं, काही घेतलं तरी चालतं. मग आपण काय करू, एक्स घेऊन टाकू. सो लेट अँगल OAC इज इक्वल टू अँगल OCA इज इक्वल टू x डिग्री. काही अडचण, एक काम करा ना, याला देऊन टाका इक्वेशन नंबर 1. पण इथपर्यंत जे मी टू प्रूव्ह करत आलो, इथे मला ना अँगल BAC मिळाला ना मला आर्क BXC मिळाला. मग आपण टू प्रूव्ह कसं करणार आता, जे आपल्याला टू प्रूव्ह करायचे अफसर, काय टू प्रूव्ह करायचं आपल्याला, की अँगल BAC हा 1/2 असला पाहिजे कोणाच्या, या आर्क BXC च्या, बरोबर का. मग आता कसा मिळवणार, नावं चेंज करणार, पण कशी चेंज करणार, डायरेक्ट थोडे ना चेंज करता येतील आपल्याला. मग मी एक काम करू शकतो, हा जो अँगल BOC आहे, हा अँगल BOC या ट्रायंगल OAC चा एक्सटेरियर अँगल दाखवतो. आणि मग आपल्याकडे काय होणार, रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम, की जो एक्सटेरियर अँगल असेल त्याचं मेजर त्या रिमोट इंटेरियर अँगलच्या सम इतकं असणार आहे. माहिती का थेरम, 9वीला शिकलो होतो आपण. बघ मी काय म्हणणार आता. सो अँगल कोणता रे, अँगल BOC इज एन, काय असेल मग, एक्सटेरियर, काय, एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल OAC. मग जर काय झालं आता, एक्सटेरियर अँगल झाला, तर आपण इथं यूज करणार रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम. म्हणजेच काय म्हणणार तुम्ही, अँगल बोला, अँगल BOC, अँगल BOC इज इक्वल टू अँगल OAC प्लस अँगल OCA. रिझन काय देणार, बाय रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम, बाय रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम. काही अडचण, समजलं. चलो, मग आता यांची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, म्हणून अँगल काय BOC जसाचा तसा, x डिग्री प्लस x डिग्री, किती वरनं घेतला रे, फ्रॉम 1. हा अँगल BOC ॲज इट इज इक्वल टू किती झाला, 2x डिग्री. समजलं का. पण मला आता जो पाहिजे आहे अँगल BOC, काय पाहिजे, अँगल BOC. मला अँगल आता जर आपण घेतला तर मला अँगल BAC, काय पाहिजे, अँगल BAC, आणि हा 1/2 आर्क मेजर ऑफ आर BXC पाहिजे. आता मी काय करणार बरं, अँगल BAC जर मला मिळवायचा म्हटला, काय मिळवायचा आहे, BAC, तर हा O, हा A आणि हा C आहे आपल्याकडे. आणि 3 पॉइंट्स काय झाले, कोलिनियन ना, म्हणजेच मी या OAC ऐवजी काय घेऊन टाकणार, BOC, BAC घेणार, काय घेणार, BAC. म्हणजे बघ मला अँगल मिळतोय की नाही, कळलं. बघू मग आता आपण काय करणार, अँगल BOC जसाचा तसा, 2 जसाचा तसा, x डिग्री म्हणजे काय माझ्याकडे पहा, अँगल OAC आणि अँगल OCA. OCA ची गरज आहे का, नाही. अँगल कोणता घेणार, OAC. कोणता अँगल घेणार मग मी आता, OAC. चला बोला मग आता काय करणार पुढं, रिझन देऊन टाका ना तिथं.
काय देऊन टाका, रिझन काय असेल, ए डॅश ए डॅश ओ डॅश बी. चलो ओके. मग आता मला काय पाहिजे आहे, बोला. हा एक मिनिट, इथं आपल्याला हे रिझन नाही देणं पडणार, नेक्स्ट स्टेपला असेल ते आपलं. इथे फक्त आपण काय म्हणणार, फ्रॉम 1. बरोबर. मग परत काय म्हणणार तुम्ही, अँगल बी ओ सी इज इक्वल टू 2. अँगल काय म्हणणार मग आता, बी ए सी. रिझन देणार तुम्ही आता ए डॅश ओ डॅश बी. काही अडचण, समजलं का, समजलं का, जाऊ का पुढं, नक्की विचारू शकतात. जे समजलं नसेल ते लगेच विचारू शकतात. बोला, इथपर्यंत काही अडचण कुणाला, नक्की. जाऊ मग मी पुढं आता. ओके, यस. मग आता बघ ना, काय जर अँगल बीओसी इज इक्वल टू काय झाला, टू अँगल ए बी बी ए सी झाला. मग मला जो अँगल बी ए सी आपला 2 प्रूव्ह मध्ये काय, जो अँगल बी ए सी आहे तो मला कसा पाहिजे, 1/2 मेजर ऑफ आर्क बी एक्स सी. म्हणजे मला या अँगल बी ए सी ला 2 कोइफिशियंट पाहिजे का, नाही पाहिजे. याचा कोइफिशियंट किती असेल, 1. तो तिकडे मल्टिप्लाय, तिकडे होणार डिव्हाइड. 1/2 अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल बी ए सी. म्हणजे 2 प्रूव्हची तुम्हाला काय मिळाली, आता एक साईड मिळून गेली. ओके, मी याला दॅट इज करून घेतो वाटल्यास. दॅट इज अँगल बी ए सी इज इक्वल टू 1/2 अँगल बी ओ सी. याला देऊन ठेवा इक्वेशन नंबर 2. आता मी अँगल बी ए सी ला हलवणार का, नाही. मी शिकवलंय तुम्हाला, जो मिळाला त्याच्यावरती परत कोणत्याच प्रोसेस करायच्या नाही, त्याला ॲज इट इज घेत जायचं. मग आता काय करणार, 1/2 बी मिळून गेलाय पा. म्हणजे राहिला फक्त आता आर्क बी एक्स सी आणणार. कसं आणणार बरं शिवानी पाटील तुम्ही, बरोबर. पण त्याला तुम्ही रिझन देताना चुकीचं दिलं. ॲडिशन नाही म्हणत आपण त्याला, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ अ मायनर आर्क. बरोबर, बसा ना, शाबास. बघ रे पोऱ्या, थोडं प्रॅक्टिस आणि अभ्यास करणार तर उत्तर तुम्हाला मिळणार आहे. मॅथ इतका सोपा सब्जेक्ट आहे. तर तुम्ही ऑब्झर्व केलं लगेच डायग्राम कडे यायचं. सर कुठे यायचं लगेच, यस आला का डायग्राम कडे तू. हा अँगल लगेच पहा, काय दिसतोय तुला, बीओसी सेंट्रल अँगल दिसतो आहे. बरोबर. तुला 2 प्रो मध्ये काय पाहिजे, पी एक्स सी. सेंट्रल अँगल हा मायनर आर्कशी काय असतो, इक्वल. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. म्हणजेच मी इथं काय म्हणणार, सो अँगल बी ए सी इज इक्वल टू 1/2. किंवा एक काम करा ना, तुम्हाला जर वाटलं तर इथे आपण एक वेगळं स्टेटमेंट लिहू डायरेक्ट. अँगल कोणता असेल तो बघ, वेगळं स्टेटमेंट कसं लिहितो पाहता, अँगल बी ओ सी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क कोणता, बी एक्स सी. याला देऊन टाका मुळे सर इक्वेशन नंबर 3. आणि रिझन देणार बाळ आपण याला, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. चलो, काही अडचण कुणाला, पहा मग आता किती वरनं पाहणार तुम्ही, फ्रॉम 1 and 2, सॉरी फ्रॉम 2 and 3. मग इथं म्हणून घ्यायचं काय, फ्रॉम 2 and 3. काय म्हणणार, फ्रॉम 2 and 3. अँगल बी ए सी जसाचा 1/2 जसाचा बी ओ सी ची इक्वल कोण आहे, मेजर ऑफ आर्क बी एक्स सी. आणि हेच काय होतं आपलं, काय होतं, 2 प्रूव्ह होतं. कशानुसार,
फर्स्ट केस नुसार, कशानुसार होतं, फर्स्ट केस. आणि फर्स्ट केस काय होती आपली, द सेंटर लाईज ऑन द साइड ऑफ द अँगल. आता काय करणार, दुसरी केस पाहू, सेकंड केस पहा. मग आता याच्यामध्ये पण तुम्हाला थोडी कन्स्ट्रक्शन करायची आहे. काय करायची तुम्हाला, कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन काय करायची रे, बघ लक्षात घे बेटा. आता इथे ना तुम्हाला असं म्हणून घ्यायचं, एक डायमीटर ड्रॉ करून घ्यायचं इथे कन्स्ट्रक्शन मध्ये. काय, यस, म्हणजे मी काय करणार, इथून असा हा काय काढून घेणार, डायमीटर काढून घेणार. समजलं का, काय काढला मी ना, डायमीटर काढला. आणि त्याला वाटल्यास इथं नाव देऊन टाका डी. ओके, मग मी इथं म्हणणार लेट डी बी द एंड पॉइंट ऑफ द डायमीटर ड्रॉ थ्रू सेंटर ओ. सेंटर ओ मधून काढलेल्या डायमीटरचा डी हा काय आहे, एंड पॉइंट आहे. इथे एक काम करायचं, एक पॉइंट घेऊन टाकायचा यम, आणि इकडे एक पॉइंट घेऊन टाकायचा एन. ओके, बघ स्नेल, मग आपण परत काय म्हणणार ताई, लेट अँगल सी ए डी इंटरसेप्ट आर्क सी एम डी. ओके, इन्स्क्राइब अँगल आहे ना, अँगल सी ए डी काय आहे, इन्स्क्राइब अँगल. ओके, तो कोणाला इंटरसेप्ट करणार, आर्क सी एम डी ला, डायरेक्ट एक्स ने घ्यायचा. ओके, तसंच इकडे काय म्हणायचं, अँगल बी ए डी इंटरसेप्ट आर्क बी एन डी ला. ओके, आणि इथं जायचं मग कुठं, जसं की आपण सिच्युएशन 1 मध्ये टू प्रूव्ह केलेलं आहे. काय, सिच्युएशन 1 मध्ये काय केलेलं आहे आपण, टू प्रूव्ह केलेलं आहे. मग तिथे आपण म्हणू शकतो वी हॅव टू प्रूव्ह, किंवा जसं आपण सिच्युएशन 1 मध्ये काय म्हटलेलं आहे, काय की अँगल कोणता, बी ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बी एक्स सी. मग तसा काय म्हणणार, अँगल डी ए सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क सी एम डी. अँगल बी ए डी is equal to 1/2 measure of arc BND. Angle CAD, angle BAD, angles addition postulates, angle BAC. समजलं, आणि आर्क CMD प्लस आर्क BND, आर्क्स ॲडिशन postulates. सी आणि बी त्याच्यामध्ये यायला पाहिजे. इथे किती पॉईंट्स आहे, मेनी पॉईंट्स आहे, त्यापैकी तुम्ही कोणता बी पॉईंट घेऊ शकता. मग आपल्याला कोणाची गरज आहे, एक्सची, एक्स घेऊन टाकायचा, आर्क्स ॲडिशन पॉस्ट्युलेट, झालं टू प्रूव्ह. समजलं, यस स्नेहल, असं इथे बघत आहे. मग आता आपण घेणार आहोत काय, सेकंड केस. मग इथं म्हणणार आपण काय, आता ॲज अ शो इन द, काय रे, ॲज अ शो in the figure 2, as a show in the figure 2, काय मग, the center, काय, the center lies in the interior, yes, interior of the, हा, yes, interior of the angle. एक समजण्यासाठी काय काढून घेऊ, डायग्राम. ओके, असा हा काय असेल, सर्कल. त्याच्यानंतर इथं आपला हा काय असणार आहे, सेंटर ऑफ द सर्कल असणार आहे. इकडे ही एक, इकडे हा एक, याला नाव दिलं बी, हा ए, याला नाव दिलं सी, याला नाव दिलं डी, हा असेल एक्स, हा असेल एन, इथं परत घेऊन टाकला एम, सर्कलचा सेंटर ओ. ओके, मग मी इथं काय म्हणणार, लेट, काय म्हणणार, लेट डी बी द, लेट डी बी द एंड पॉइंट ऑफ द डायमीटर ड्रॉ
through yes draw through the center कोणता रे ओ सेंटर ओ मधून तो ड्रॉ केलेला काय आहे डायमीटर आहे. पुढे काय म्हणणार मग आता कोणता आर्क घेतला होता मी ना लेट आर्क CMD किंवा लेट आर्क किंवा अँगल डायरेक्ट नाव अँगल जरी घेतला तरी चालतो. लेट अँगल यस अँगल DAC इंटरसेप्ट काय म्हणणार इंटरसेप्ट आर्क कोणता आर्क CMD अँड दुसरा अँगल BAD इंटरसेप्ट काय म्हणणार इंटरसेप्ट आर्क कोणता आर्क BND. चलो काही अडचण कुणाला इथपर्यंत समजलं. मग आता इथं काय म्हणायचं ठीक दाखव. चलो काय करणार मग आता बोला काय सांगितलं होतं मी काय दाखवायचं म्हणून बस काय दाखवायला सांगितलं होतं मी जसं आपण फर्स्ट सिच्युएशन मध्ये काय केलं टू प्रूव्ह त्याप्रमाणे म्हणजे तिथं इन्स्क्राईब अँगल थेरम यूज करायचा डायरेक्ट. ओके बघ मग एक स्टेटमेंट म्हणून घ्यायचं वाटलं तिथं देन ॲज पहा काय म्हणायचं देन ॲज प्रूव्ड इन द सिच्युएशन किंवा फर्स्ट सिच्युएशन म्हटलं तरी चालेल इन द सिच्युएशन 1. जसं आपण सिच्युएशन 1 मध्ये काय केलं टू प्रूव्ह केलं त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. मग अँगल DAC कोणाला इंटरसेप्ट करतो आहे आर्क CMD ला म्हणजेच काय म्हणणार 1/2 मेजर ऑफ आर्क काय म्हणायचा 1/2 मेजर ऑफ आर्क CMD याला देऊन टाका इक्वेशन नंबर 4. ओके अँड दुसरा काय मग अँगल BAD इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क BND इक्वेशन नंबर 5. यांची काय करून घ्यायची ॲडिशन. लक्ष द्या ॲडिंग इक्वेशन्स कोणते रे ॲडिंग इक्वेशन्स 4 and 5 या दोघं इक्वेशनची काय करणार ॲडिशन. लेफ्ट हँड साईड मध्ये लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड मध्ये अँगल DAC प्लस अँगल BAD इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क CMD प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क 1/2 मेजर ऑफ आर्क BND. चलो ओके चला मग दोघांची काय करणार तुम्ही ॲडिशन अँगल्स ॲडिशन पॉस्टुलेट्स. पहा मग आकृतीमध्ये जर अँगल DAC प्लस अँगल BAD केला तर कोणता अँगल मिळेल यस. सो अँगल BAC इज इक्वल टू हा 1/2 हा 1/2 निघणार कॉमन आणि इथं आला मेजर ऑफ आर्क CMD प्लस मेजर ऑफ आर्क BND. चलो काही अडचण आणि इथं रिझन तुम्ही देणार अँगल्स ॲडिशन पॉस्टुलेट्स काय म्हणायचं यस कृष्णा
अँगल्स ॲडिशन पॉस्ट्युलेट्स. चलो, काही अडचण? आता आपल्याला काय मिळून गेली रे हो? लेफ्ट हँड साईड. आता काय मिळवणार? राईट हँड साईड. अँगल BAC जसाचा तसा, 1/2 जसाचा तसा. मग आता यांची काय करा? ॲडिशन. पहा मग आता ॲडिशन कशी करायची. तुम्हाला कोण पाहिजे रे? एन पॉईंट तर पाहिजे तुम्हाला, कारण आपल्याकडे BXC आहे. काय आहे? आर्क BXC. म्हणजे तुम्हाला B आणि C पाहिजेच आहे. ए पुरा काय पाहिजे? B आणि C. मग B हा इकडे पहा. D काय दोघांमध्ये कॉमन आहे, माहिती ना? D दोघांमध्ये काय कॉमन आहे, पण इथे त्याला घेण्याची गरज आहे का? नाही. मग आता राहिला कोण? M आणि C. सी तर आपला काय आहे? शेवटचा पॉइंट आहे. मग या बघ, ॲडिशन करताना हे एंड पॉइंट आणि याच्यामधला तुम्ही कोणते बी घेऊ शकतात. स्नेहल, कळलं नाही? म्हणजेच कोणता घेशील मग तू आता? 1/2 मेजर ऑफ आर्क BXC, जे आपलं काय असेल 2 प्रो, तेच त्या ठिकाणी काय करायचं? घेऊन टाकायचं. समजलं का नाही समजलं? आणि इथं तुम्ही रिझन देणार काय? आर्क्स ॲडिशन. यस, इथं म्हणायचं आर्क्स ॲडिशन पॉस्ट्युलेट्स. चलो, काही अडचण आहे कुणाला? समजलं का नाही समजला? आज आला तुमचा सेकंड टू प्रूव्ह. काय असेल? सेंटर लाईज इन द इंटेरियर ऑफ द. आता घेणार तुम्ही सेंटर लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द एंगल. इसको बोलते इन्स्क्राइब एंगल थेरम. काय? इन्स्क्राइब एंगल थेरम आहे ना? इंटरेस्टिंग. यस. आता आपल्याला काय करायचं आहे? असं लिहायचंय डायरेक्ट. समजलं काय करायचंय? असं लिहायचं आहे. तुमच्याकडे सुविधा अवेलेबल नाही आहे, फक्त माझ्याकडे आहे. डायग्रामचा जुगाड होणार नाही आहे ना? हा, तिथं समजेल बरोबर. कुठं हे? आलं का? ओके. आला का नाही? डिलीट करू? आता आपल्याला याच्यामध्ये थोडे बदल करायचे मात्र. आता बदल काय करायचे आपल्याला? ॲज अ शो इन द फिगर. यस, इथं म्हणणार तुम्ही आता फिगर 3. ॲज अ शो इन द फिगर 3, द सेंटर लाईज इन द एक्सटेरियर. कर पुसलं नाही जाणार वाटतं.
हा, इन द काय म्हणणार आपण, एक्सटेरियल ऑफ द, हा, इथं आपल्याला काय घ्यायचं आता, हा का, जाऊ दे, इन द काय म्हणणार तुम्ही इथं त्याला, एक्सटेरियल, एक्सटेरियल ऑफ द काय असणार आहे, एक्सटेरियल ऑफ द अँगल, लेट डी बी द काय, एंड पॉइंट ऑफ द डायमीटर, ड्रॉ थ्रू द सेंटर, सेंटर ओ. ओके, आता डायग्राम आपल्याला ती डायरेक्ट डिलीट नाही होणार का आता, मग कट करून कॉपी करून काही, ठीक आहे ना. आपल्याला तर काय करायचंय बघ, लक्षात घे, आपल्याला जी थोडी जी हे काय असणार आहे, जमना नाही तो उघड आहे ना, कसं, ठीक आहे ना, जाऊ द्या, लिहिता का सगळं सगळं लिहून घेऊ आपण. डायग्राम हे करायचे आपल्याला. ठीक आहे, चला आपण पटापट पटापट काय करू, बोला. आता इथे बी तसंच घ्यायचंय तुम्हाला, काय घ्यायचंय की ॲज अ शो इन द, इन द फिगर, काय रे, ॲज अ शो इन द फिगर किती, 3, फिगर 3 मध्ये काय, द द सेंटर लाईज कुठं रे, इन द, इन द एक्सटेरियल ऑफ द, एक्सटेरियल ऑफ द एंगल. चलो ओके, मग आता काय, डायग्राम काढून घ्यायची. चला लक्ष द्या, एक 5 मिनिटात संपेल. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे आता, या पद्धतीने असा हा काय काढून घेऊ आता, अँगल काढून घेऊ. त्याला काय नाव देणार तुम्ही, इथं, इथं असेल बी, इथं ए, इथं असेल सी, आणि इथून बरोबर असा आपण याचा काय काढून घेऊ, डायमीटर म्हणजे हा सर्कलचा सेंटर, याला नाव देणार डी, हा एन, इथं एम, इथं एक्स, बरोबर. चलो मग आता काय, लेट, लेट डी बी द, लेट डी बी द एंड पॉइंट ऑफ द diameter, draw through, draw through the center O, आणि इथे बी म्हणून टाकायचं काय, लेट अँगल कोणता रे, अँगल बी ए सी, कोणता पाहिजे, डी ए सी, का सी ए डी घेतला होता आपण ना, मागच्या याच्यात काय घेतला होता, डी ए सी. मग इथे बी काय म्हणायचं, लेट अँगल डी ए सी इंटरसेप्ट कोणाला, आर्क, कोणता आर्क येणार आहे मग तो, सी एम डी, सी एम डी, अँड अँगल कोणता रे, बी ए डी, अरे तसंच आहे ना, इंटरसेप्ट आर्क
BND. चलो ओके. आता इथे काय म्हणायचं, देन ॲज अ प्रूव्ह इन द, यस तेच, देन ॲज अ प्रूव्ह इन द सिच्युएशन, हा तीच घ्यायची कारण त्याच्यापासूनच आपण घेतोय ती. सिच्युएशन 1 अँगल कोणता मग, DAC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क CMD. वेगळं इक्वेशन द्यायचं असेल देऊन टाका, किती 6. अँड दुसरा अँगल कोणता आहे, BAD इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क BND. इक्वेशन नंबर 7. काही अडचण. आता ॲडिशन करणार की सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन करायची. हे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगात पडतात. पॉइंट कुठं आहे आता, एक्सटेरियल आहे. कुठं आहे, म्हणजेच आपण काय म्हणणार, सबट्रॅक्टिंग, काय म्हणायचं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन कोणतं रे, 7च घ्यायचं. इक्वेशन 7 फ्रॉम इक्वेशन 6. ओके. मग काय, अँगल DAC मायनस अँगल BAD इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क CMD मायनस 1/2 मेजर ऑफ आर्क BND. चलो काही अडचण. चला मग DAC मधून जर BAD गेला, पहा मोठा अँगल कोणता आहे, DAC हा मोठा अँगल आहे, इतका मोठा आहे. आणि त्याच्यातून जर हा BAD गेला तर राहिला कोण, कोण राहिला, BAC. म्हणजेच मी इथं काय म्हणणार, सो अँगल BAC 1/2 काय निघाला, 1/2 निघाला इथं कॉमन. मग इथं काय घेणार, मेजर ऑफ आर्क CMD मायनस मेजर ऑफ आर्क BND. चलो काही अडचण, यस. आणि म्हणजेच मग मी इथं काय म्हणणार, अँगल BAC इज इक्वल टू, यांची जर मी काय केली सबट्रॅक्शन, तर मला मिळणार BXC. अँगल BAC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क BXC. ओके. हा काय होता, एक थेरम. आता जर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये जर गेलात ना, याला एक ऑर स्टेटमेंट दिलं आहे. याला काय दिलं, एक ऑर स्टेटमेंट. बघू, द अबव थेरम कॅन अल्सो बी स्टेटेड ॲज अ फॉलोज. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की या थेरमचं अजून एक स्टेटमेंट आहे. काय मग ते, यस, द मेजर ऑफ एन अँगल, प्रश्नामध्ये यूज करायचं आहे तुम्हाला. द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल. काय, द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द अँगल सबटेंडेड बाय द आर्क ॲट द सेंटर. म्हणजे कसं रे, बघ आता जर आपण असा काय घेतला, सर्कल घेतला, काय घेतला, यस, द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल. द मेजर ऑफ एन अँगल, लक्ष द्या प्रश्नात यूज करायचं आहे हा. द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क, बाय एन आर्क, कोणाशी, ॲट अ पॉइंट ऑन द, ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल. म्हणजे अँगल कोणता घेतला आपण, BAC. द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा कुठं आहे, पॉइंट कुठं आहे,
ऑन द सर्कल, जो आर्क घेणार त्याचा पॉइंट कुठं आहे सर्कलवर, इज हाफ. म्हणजे याचा अर्थ मला टू प्रूव्ह काय करायचंय तेच. टू प्रूव्ह काय करायचं, अँगल BAC इज इक्वल टू the measure of an angle subtended by an arc at a point on the circle is half. The measure of the angle subtended by the arc at the center. म्हणजे इथं काय असेल, सेंटर हा याच्याशी काय करायचा, जॉईन. काय करून घ्यायचा, जॉईन. आणि इथं काय असेल तुमचा सेंटर. म्हणजेच काय म्हणणार, 1/2 मेजर ऑफ अँगल BOC. समजलं काय, इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द अँगल सबटेंडेड बाय द आर्क ॲट द सेंटर. बघ आता जर तुम्ही काय घेतला, समजा आर्क घेतला, काय घेतला, आर्क, तर सेंटरशी कोणता अँगल तयार होतोय, BOC. तो अँगल BOC चं मेजर कसं असेल, 1/2. कोणाशी, या अँगल BAC शी. समजलं काय स्टेटमेंट, the measure of an angle subtended by an arc at a point on the circle is half the measure of the angle subtended by the arc at the center. म्हणजे जेव्हा तुम्ही एक अँगल काढणार आणि तो सबटेंड होणार म्हणजे अंतरित होणार, असं त्याचा, जसं इन्स्क्राईब म्हणतो की नाही आपण, काय म्हणतो इन्स्क्राईब, त्यालाच एक मिनिंग सबटेंडेड लक्षात ठेवायचा. लक्षामध्ये बघ ना, तसाच आहे ना तो इन्स्क्राईब, अँगलच आहे ना तो, सबटेंडेड झालेला आहे म्हणजे काय झालेला आहे, इन्स्क्राईब. मग अँगल BAC, द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल इज हाफ. इज हाफ कोणाशी, द मेजर ऑफ द अँगल सबटेंडेड बाय द सेम आर्क. सेम आर्क कोणाशी, ॲट द सेंटर. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, अँगल BAC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ अँगल BOC. समजलं. ओके, थांबू आपण.